यांचं या ठिकाणी आधार कार्ड आणि पाकिट आलेलं आहे. भाऊसाहेब उमाजी साबळे कोण असेल त्यांनी घेऊन जायचं या ठिकाणी. भाऊसाहेब उमाजी साबळे. आपण नियोजन तर स्वामीजी अयोध्येचे राम मंदिराचे कृषीचे कोषाध्यक्ष आहे. तर आपण श्रीराम जय राम जय राम वाह वाह आपण सर्वांनी जप करूया. सर्वांनी मार्ग म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 टाळी वाजवा जोरात. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. तुम्ही पुढे जा पुढे वा पुढे जा पुढे. आपली गाडी लावतो पुढं यांना उतरवा. कसा घ्यावा तुम्ही इथं थांबा तुम्ही चला हो बाबा बाजूला चला. गडबड करू नका जागा होता.
ज्ञानेश्वर जवळजवळ पूर्ण आता 18 अध्याय आपली ज्ञानेश्वरी पूर्ण झालेली. आता फक्त आपल्याला सिलिंग झाली. आता आपल्याला लाइटिंग खाली आपण नाव टाकलं. ही प्रत कुठली घेतली? ते संस्थेची परंपरा. पुढे बघा, खाली मूर्ती बघा मागे. आता पूर्ण असंच वरती 2 मजल्यावर आपण पूर्ण ज्ञानेश्वरी पूर्ण झाली. नाही वरती नाही काय चला थोडं. आता इथं काय करायचं, इथं बाबाची इथं बैठक इथे एक बैठक काय करायचं राहिले. चला चला. आता माऊलीची इथं मूर्ती आणि माऊली ज्ञानेश्वरी वाचताना इथं आपल्याला सगळं आणि पूर्ण भावंडाची हां आम्हाला बाबा गेल्यावर 12 वर्ष 10 वर्ष झालेत. बाबाच्या अगोदर 10 वर्ष म्हणजे जवळजवळ 10-15 वर्षांपासून काम चालू आहे. आणि बाबाजी इथं आपल्याला कोणीच मदत नाही. इथं सर्वसामान्य कुटुंबातल्या पैशाचीच मदत आहे. आपल्याला शासनाकडून मदत मिळालेली नाही. मोठ्या कोण्या माणसाची मदत नाही. 100, 500, 1000, 10,000, 5,000 जे लोक देतात त्यांचीच मदत आहे. शासन कधी मंदिरांना देत नाही, देऊ शकत नाही. बरोबर. मंदिर परिसराकरता देऊ शकतो. हां बरोबर. त्यांचे नियम हां बरोबर आहे. सगळीकडे हां असतात. बरोबर. चला आता आपण काय केलं हे आपण काय केलं बाबा 221 फूट उंची आहे. आपला प्रॉब्लेम असा होऊ लागला की पाखरं वगैरे बसू लागले, सगळं त्रास होऊ लागला. मग आता हे आपण पुन्हा काय केलं हे पूर्ण शिकार केलं आता डबल आणि पूर्ण जे चित्रीकरण केले पूर्ण. चला मदत येऊ देऊ नका कोणा. चला थोडं पलीकड व्हा शंकरराव पलीकड व्हा. आणि ही वीट जी लावलेली आहे आपण शिखराला, शिखरीची वीट आहे आणि तरंगणारी वीट आहे. शिखराची वीट लावलेली आहे आपण ती पारत तरंगणारी वीट आहे. त्यावेळेस म्हणजे 10 वर्षा अगोदर आपण 68 रुपयाला घेतली होती. ते आपण विकतच घेतली. बाबांना जाऊन आपण पाण्यात तरंगणारी. चला म्हणजे वेट होऊ नये म्हणून आपण ती वीट घेतली आहे. थोडं थांबा हो, थांबा तुम्ही थोडं थांबा.
चला चला. आता दिंडीमध्ये आपल्या माऊलीच्या दिंडीमध्ये सर्वात दिंडी आपलीच मोठी आहे. हा सगळ्यात पहिला सप्ताहात होता. हा तुमच्या धर्मशाळेत हो मोठ्या आहे तिकडे. आम्ही विकली बाबा ती. आमचे पैसे नव्हते शिकरायला. दोन्ही धर्मशाळा विकून टाकल्या बाबांनी. दोन्ही धर्मशाळा विकून टाकल्या. पडव्या होत्या. हो विकून टाकल्या आणि शिखराचं काम चालू होतं ना. आपण शिखराला मजुरी त्या टायमाला दिली होती 58 लाख रुपये. हे जर हात धर. थोडं दूर व्हा. थोडं व्हा. थोडं पर आता सध्या चला बस झाला आता. बस झाला आता. बस झाला. हा दिवस असतात. हो अच्छा. या मंदिराकरता मी 1 लाख रुपयाची सेवा. अच्छा बरं. चला थोडं नका. बस झालं आता. नंतर मला सांगून आठवण करून घ्या. बरं ठीक आहे. थोडं थांबा. जास्त टाकू नका आता. बस झालंय. अरे तू माऊली मग थोडं कळतंय का? थोडं थोडं आरामाने. अरे थोडं थांबा हो. चला या बाबा. याचं काय झालेलं आहे ते हा प्रकारे बी समाजी आपण बाबाची याचं ठेवलेली. बाबाची इच्छा होती. बराच विरोध झाला. बरं काही लोक म्हणले ते पुन्हा बरोबर नाही, मंदिरात ठेवून नको. तरी आपण ते प्रशासनाला पकडून आपण करून घेतलं. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. रामचंद्र भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. जय श्री राम. जय श्री राम. ह्या मूर्त्या ज्या आणलेल्या आहेत बाबा क्रेनने उतरावं लागले. एवढ्या मूर्त्या आपण आणलेल्या आहेत. इतकी मोठी मूर्ती आहे की आपण जयपूर आणल्यात. सगळ्या मूर्त्या आपण ते एकाच आणलेल्या आहेत. रंग दिला का? रंग आता मग गेला होता ना. रंग गेला होता, कमी झाला होता. ते उतरण्यामध्ये क्रेनमध्ये लावण्यामध्ये मग आपण ते डबल दिला. कारण ते रंग लावल्यामुळे ते मार्बलच्या वाटत नाही. हां या घोषलेजी. 15 मिनिटं बोलतो. हो दररोज भेटेल. गजाननराव घुगे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष पण आहे. माझे आमदार आहे. 10 वर्ष बाबा गेल्यानंतर पूर्ण सभा तुम्ही अध्यक्ष म्हणून काम करतोय. हे जे कोरोनाचं काम जे केलं बाबा तर बाबा गेल्यानंतर झालं. बरं नितीन गडकरी साहेब येऊन गेले इथे. पहिल्या 5 वेळा साहेबांनी कोरले. या गोष्टीची गडकरी साहेब येऊन गेले 2 वेळेस. मी चला हे काढून घे. सर्व विनंती आहे जिथे जागा असेल तिथे बसायचं. काळजी मंडळी मागे सरायचं आणि सर्व विनंती आहे थोडं मागवा थोडं. अरे बरे काय मग थोडं माग. सर्व विनंती आहे आपण सर्वांनी खाली बसायचं. चुकून बसा. सगळेजण बसा. तिथे स्वामीजीच्या सेवेत असतात त्यांचंही या ठिकाणी आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. आणि या मंदिराचे
अतिशय आदरणीय गुरुवारे बाबांचे शिष्य श्री गजेंद्रदा घुगे साहेब, सर्व ट्रस्टी मंडळी आणि आनंदी नगरसेवक श्री ज्ञानेश्वरजी रायकर यांचे आपण एकदा जोरात टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. मनोहरजी दिवाने सर्व त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. प्रथम या ठिकाणी स्वामीजीचा सत्कार गुरुवारे गोविंद महाराज केंद्रीय संस्थांच्या वतीने आज आपलं भाग्य आहे की गेली अनेक वर्ष आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे अतिशय ज्यांचं मोलाचं योगदान राम मंदिराच्या वेळामध्ये स्वामीजींचं अतिशय मोलाचं योगदान, त्यांच्या प्रयत्नातून सर्वांच्या सहकार्यातून राम लल्लाचं प्राणप्रतिष्ठापन सोहळा बघितला आणि त्याचे पूर्ण या ठिकाणी निर्मिती म्हणायला हरकत नाही. आपल्या महाराष्ट्राचं वैभव स्वामीजींचं स्वागत होत आहे. जोरात एक 10 टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. या पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु गोविंद महाराज की, प्रभु रामचंद्र भगवान की जय. आचार्य तुषारजी भोसले यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. हा हा या श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. 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 श्री तुकाराम, श्री तुकाराम, श्री तुकाराम. कुंडलिक वरदहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की. वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभम्. प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीं
अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनुः यस्य ब्रह्ममयी दृष्टिः स गुरुः पातु मां सदा। आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। भगवान ज्ञानेश्वर माऊलींच्या या संजीवन समाधीच्या अद्भुत उत्सवात सहभागी होण्याकरता आपण या ठिकाणी एकत्रित आहोत। मी फक्त 15 मिनिटाकरता आलेलो आहे। परवा मी अयोध्येहून आलो, काल रात्री 2 वाजता अमरावतीहून आलो, आज संध्याकाळी मला हरिद्वारला पोचायचं आहे आणि उद्या संध्याकाळी मला गोव्याला पोचायचं आहे आणि परवा मला सुरतला पोचायचं आहे। असं मी सगळीकडे केवळ हिंडत हिंडत एक काम करत गेलो। हे सगळं माऊलींच्या प्रेरणेनं का करायचं, कुठून सुरुवात करू, कुठे थांबू हे मला कळणार नाही, इतका कमी वेळ आज माझ्याकडे आहे। इतकं सांगून जातो की मी पुन्हा व्यवस्थित तुमच्यासमोर बोलण्याकरता केव्हा तरी येणार आहे। अवघ्या जगाला आपल्या मायेची पाखर घालणाऱ्या माऊलींनी परमेश्वराकडे काही नाही मागितलं, फक्त एक गोष्ट मागितली। आपण सर्वांना ठाऊक आहे, वेदांच्या पासून घेऊन सगळ्या आपल्या वैदिक वाङ्मयाचं सार भगवद्गीतेत आहे। भगवद्गीतेचं सार एका 18व्या अध्यायात आहे। हा 18वा अध्याय नोहे, हे एकाध्यायी गीताची आहे असं माऊलींनी स्वतःच म्हटलेलं आहे। एकाध्यायी गीता असं 18व्या अध्यायाला म्हटलं। ते सगळं सार फुलवून दाखवलं ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी आणि आम्हाला विश्वाचं परमवैभव संपन्न अशा प्रकारचं वाङ्मयीन लेणं दिलं। त्या ज्ञानेश्वरीचं सार एका पसायदानामध्ये आहे आणि पसायदानाचं सार एका ओवीत आहे। आता मी ती पुस्तकं आणली नाहीत, पण खरं बघितलं तर माऊलींचं पसायदान एका 9 ओव्यांचं नाही, मुळात पसायदान माऊलींचं एका ओवीत आहे। ती ओवी सिद्ध करण्याकरता बाकीच्या ओव्या आहेत आणि त्यामुळे सर्वात महत्त्वाची प्रार्थना अख्ख्या जगातली जर कुठली असेल तर ती एका ओवीत आहे। किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नीतिः लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित। किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नीतिः लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित। आता खरी गमतीची गोष्ट अशी आहे की या सगळ्या ओव्यांच्या मध्ये मी जे काय सांगितलंय ते खरं म्हणजे एका ओवीत सांगता येईल अशा प्रकारची व्यावर्तक घोषणा म्हणून या ठिकाणी किंबहुना इतकं काय सांगत बसावं, एका ओवीत सांगतो मला काय हवंय ते देवाकडनं। किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नीतिः लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित। आता यातलं सर्व सुख म्हणजे काय हे कळलं पाहिजे। ते सर्व सुख लोकांना प्राप्त न होण्याचं कारण काय ते कळलं पाहिजे। मग ते प्राप्त होण्याचं स्थान कुठलं
हे कळलं पाहिजे, याच्याकरता वरच्या बाकीच्या अवयव आहेत. आणि हा सगळा विस्ताराचा भाग आहे. त्यामुळे अशा प्रकारची रचना त्याची पसायदानाची मी माझ्या अनेक व्याख्यानांच्या मधनं मांडली. तो ग्रंथ मी पाठवून देईन तुम्हाला. पण मला एक महत्त्वाची गोष्ट आज सांगायची आहे की या जगाला सुखी करायचं असेल तर ज्याप्रमाणे एका अंगानं विश्वाची माऊली असलेल्या माऊलींच्याकडनं प्रेरणा घेऊन संत परंपरेनं अंतरंग साधन लोकांच्याकडनं करवून घेतलं पाहिजे, त्याप्रमाणे सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. ज्ञानेश्वरीमध्ये शांतरस प्रधान आहे. शृंगाराचे माता पाय ठेवी अशा प्रकारचा शांतरस माऊलींनी आपल्याला या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून वर्षवून दाखविला. आर्ताचे निवोरसे गीतार्थ ग्रथन मिसे वर्षला शांत रसे तो हा ग्रंथ, असं माऊलींनीच म्हटलेलं आहे. पण लोकांच्या अंतरंगातनं आणि त्यांच्या प्रपंचातनं आणि संसारातनं ही शांती स्थापित व्हायची असेल तर काय करावं लागतं? त्याकरता युद्धाला तयार असावं लागतं. आणि म्हणून माऊलींनीच म्हटलं, सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. आज इतका सुंदर मंगलमय सोहळा या ठिकाणी होतोय. पंढरीला पण आपण अशा प्रकारचं वातावरण अनुभवतो. हे जर आपणाला कायम टिकवायचं असेल, हे नष्ट होऊ द्यायचं नसेल, ही परंपरा संपू द्यायची नसेल, तर याच्याकरता आपणाला भगवान श्रीरामांचं जीवन ज्यांच्यामध्ये प्रतिबिंबित झालं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करणं आवश्यक आहे. तीनशे वर्षाच्या अंधकारानंतर दिल्लीला पृथ्वीराज चव्हाण, देवगिरीला ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी ज्यांचं कौतुकानं वर्णन केलं, आदरानं वर्णन केलं, ते यदुवंश विलासू, यादव वंशाचे विलास भूती असलेले रामचंद्र राजा आणि विजयनगरच्या साम्राज्याचे त्यावेळचे राजे रामदेवराय, या तिघांना कपटानं मारून त्यांचे अत्यंत मोठी अवहेलना करणाऱ्या जमातीनं अशा प्रकारचं आक्रमण चालू ठेवलं की 300 वर्ष या देशाला, संपूर्ण देशाला राजा नव्हता. त्या 300 वर्षाचा काळाकुट्ट इतिहास म्हणजे मंदिरांचा विध्वंस, मूर्तींचं फोडणं, गायींचं रस्तोरस्ती कापलं जाणं, कुठली महिला, कुठली माय भगिनी केव्हा कोणाकडनं उचलली जाईल आणि नेली जाईल आणि तिच्यावरती काय काय अत्याचार होतील याची काहीही वास्तवपुस्त नसणं, आणि बळजबरीनं होणाऱ्या धर्मांतराला जे बळी पडणार नाहीत त्यांची सरसकट कत्तल करणं, याच सगळ्या टाहोंनी तो 300 वर्षाचा इतिहास बनलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातल्या सगळ्या इतिहासकारांचा एक सिद्धांत आहे, सगळ्या इतिहासकारांचा, की ज्या ठिकाणी 75 ते 80 वर्ष इस्लामचं राज्य राहिलं त्या जागेनं, त्या भूमीनं आपला धर्म गमावला, संस्कृती गमावली. त्या ठिकाणी त्या संस्कृतीचं पालन करणारा कोणी शिल्लक राहिला नाही. असं जगातल्या सगळ्या देशांच्या मध्ये घडलं.
आणि याला एकमात्र अपवाद आपला भारत देश ठरला. शतकानुशतक या ठिकाणी या पापी मोगलांचं साम्राज्य राहून सुद्धा पुन्हा पुन्हा हा देश उभा होत गेला. याचं कारण ज्ञानोबा तुकाराम ही परंपरा आहे, याचं मुख्य कारण. इतक्या त्या हाल अपेष्टांच्या मधनं पंढरपूरची वारी चालू राहिली. आमचे सण उत्सव होत राहिले, लोक कणत राहिले, विव्हळत राहिले, किंचाळत राहिले, टाहो फोडत राहिले, तरी पण देवदर्शनाला जात गेले. ग्रंथांची पारायणं चालू राहिली आणि या सगळ्या प्रकारच्या उपासनेचा, या सगळ्या प्रकारच्या भक्तिभावाचा परिपाक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः असं भगवंतानं भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला म्हटलं. तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः. या हिंदूंच्या रक्षणाकरता, या सनातन धर्माच्या रक्षणाकरता, या आपल्या भक्ती परंपरेच्या रक्षणाकरता कोण उभा राहणार? तुळजा भवानी मातेनं आपणाला शिवराय दिला. आणि एक गोष्ट सांगतो, जगाच्या पाठीवर असा प्रकारचा राजा दुसरा झालाच नाही, झाला. आणि त्यामुळे ज्ञानदेवे रचिला पाया, माऊलींनी पाया रचला भागवत धर्माचा, आणि त्या रचलेल्या पायावरती लागलेलं सर्वात उत्तम अशा प्रकारचं दिव्य तेजस्वी पुष्प म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. म्हणून आज त्यांचं स्मरण करणं हे मला फार आवश्यक वाटतं. मी तर गेल्या चैत्र महिन्यापासून शिवचैतन्य जागरण यात्रेमध्ये व्यस्त आहे. गेले 1.5 महिन्यापर्यंत मी गावोगावी हिंडून लोकांच्या मध्ये एकच गोष्ट जागवतोय, शिवाजी महाराजांची चेतना आपल्यामध्ये जागवा. याचं कारण आपल्या समाजाच्या, आपल्या देशाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका शिवाजी महाराजांच्या मध्ये आहेत, एका शिवाजी महाराजांच्या मध्ये. आणि त्या शिवचैतन्याच्या जागरणाचा परिणाम काय झाला हे तुम्ही सगळं महाराष्ट्रामध्ये बघता आहात. छत्रपतींच्या नावामुळे हा महाराष्ट्र जाती गोती सगळ्या गोष्टी विसरला आणि हिंदुत्वाच्या भूमिकेवरनं या महाराष्ट्रानं यंदा भगवा झेंडा फडकवला. त्या छत्रपतींचं स्मरण करून मी आपली रजा घेईन. माझ्या पाठीमागे आपण सगळ्यांनी म्हणायचं, पुन्हा मी तुमच्यापुढे येईन, बोलेन, मनसोक्त बोलेन, तुम्हाला कंटाळा येईल इतकं बोलेन. पण आजचा माझा प्रवास लक्षात घ्या. माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणा, हिंदू राज्य प्रणय. पहिली गोष्ट ही आहे की सर्वात पहिल्यांदा मी ब्रह्मलीन, वैकुंठवासी, हरिभक्तपरायण केंद्रे महाराजांचं स्मरण करतो. त्यांनी आपल्या आयुष्याची सगळी कमाई आणि आपली सगळी साधना पणाला लावून असं लेणं आळंदीला उपलब्ध करून दिलं. मी आता सांगत होतो, मी आळंदीत पहिल्यांदा जो मुक्काम केला तो केंद्रीय धर्मशाळेत केला होता. तिथे मुक्काम करून मी माझी पहिली भागवत कथा आळंदीमध्ये सांगितलेली होती. आता मला कळलं की त्या पडव्या पाडण्यात आल्यानंतर ती जागा विकण्यात आली, पण ती नष्ट नाही झाली. ते बीज होतं, ते बीज या वृक्षाच्या रूपानं या ठिकाणी साकारलं आणि धन्यता पावलं. या सगळ्या परिश्रमांचं मी अभिनंदन करतो. ज्यांचे ज्यांचे हात, ते देणगीदार असोत, ते कार्यकर्ते असोत, ते कलाकार असोत, त्या सर्वांचं अभिनंदन करतो.
आणि आपणाला नवीन नवीन उत्साहानं अशाच प्रकारची कामं करत गेलं पाहिजे. तेव्हा आपला धर्म पुढे पुढे चालत राहील आणि अगव्या विश्वाचं कल्याण होईल. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवो नीती लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित. यामध्ये साध्य काय सांगितलंय? भगवंताची भक्ती हे साध्य सांगितलंय, पण त्याच्याकरता प्रापंचिक सुव्यवस्था असणं हे साधन सांगितलेलं आहे. त्यामुळे निश्रेयसाच्या प्राप्तीकरता अभ्युदय कसा साध्य करावा आणि तो निश्रेयस म्हणजे लौकिक उन्नती कुठल्या माध्यमातून आपल्याला साकारता यावी याचा वस्तुपाठ आपणा पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवला. आणि म्हणून मला नेहमी असं बोलावंसं वाटतं, छत्रपती शिवाजी महाराज हे संतांच्या मधले, छत्रपती शिवाजी महाराज हे सम्राटांच्या मधले संत आहेत आणि आपल्या ज्ञानेश्वर माऊली संतांच्या मधले सम्राट आहेत. आपल्या पुढे अंतरंगातनं ज्ञानेश्वरी गात असताना डोळ्यापुढे शिवाजी महाराज असायला हवेत आणि म्हणून सगळ्यांनी श्रद्धेनं म्हणावं, हिंदू राज्य प्रणेतारम दुष्टम म्लेच्छ विनाशकम प्रजाप्रियम धर्मनिष्ठम वंदे श्री शिवभूपतिम. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप. भूमंडळी शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे शिवरायांचे सगळे देणे, कैसे असे. सकळ सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग. राज्य साधनाची लगबग कैसी केली. याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. या उपरी आता विशेष काय म्हणावे. शिवरायासी आठवावे, जीवित तृणवत मानावे. इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू. बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू. श्रीमंत योगी परोपकाराची राशी, उदंड घडती जयासी. तयाचे गुणमहत्वासी, तुलना कैसी. नरपती हयपती गजपती, गणपती भूपती जळपती. पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी. यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत. पुण्यवंत नीतिवंत, जाणता राजा. आचारशील विचारशील, दानशील धर्मशील. सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई.
धीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर सावधपणे नृपवर तुच्छ केले तीर्थक्षेत्रे मोडिली ब्राह्मण स्थाने भ्रष्ट झाली सकळ पृथ्वी आंदोळली धर्म गेला देवधर्म गो ब्राह्मण यांचे करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली उदंड पंडित पुराणिक कवीश्वर याज्ञिक वैदिक धूर्त तार्किक सभानायक तुम्हा कारणे तुमचे ठाई या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे आणि काही धर्मकृत्ये चालती आश्रित होऊनी कित्येक राहती धन्य धन्य तुमची कीर्ती विश्वी विस्तारली कित्येक दुष्ट संहारिले कित्येकास थाक सुटले कित्येकास आश्रय झाले शिवकल्याण राजा सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती सांगणे काय तुम्हा प्रती धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे सांभाळली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे पहिल्यांदा अख्ख्या जगानं आश्चर्य पाहिलं जे या महिन्यात घडलं ते भारतात कधीच नाही घडलं असं घडलेलं आहे आणि याचं मुख्य कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं त्यांच्या चैतन्यानं प्रत्येकाच्या अंतःकरणात एक भाव निर्माण झाला वाटेल ते झालं तरी आमच्या धर्माचं रक्षण झालं पाहिजे या धर्मावरती झालेलं कुठलंही आक्रमण आम्ही स्वीकारणार नाही माझा धर्म माझं राष्ट्र ही इतकी व्यापक विशाल कल्पना लोकांच्या अंतरंगात जागृत झाली की लोक आपला व्यवसाय विसरले जातगोत विसरले लहान मोठा विसरले सगळं काही विसरले आणि राघवाचा धर्म हिंदुत्वाच्या विजयाकरता त्यांनी सगळं काही सोडून मतदान केलं हे एकदा करून चालणार नाही धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे मी माझ्या यात्रेमध्ये सारखं एक सांगत होतो की मी काही महिनाभराकरता हिंडत नाहीये मी चैत्रापासून सुरुवात केली आणि पुढे काही वर्ष मी हे काम करणार आहे कुठपर्यंत करणार आहे जोपर्यंत हा सगळा हिंदू समाज एकरूप होऊन जात नाही तोपर्यंत हे काम असंच चालणार आमच्या जाती गोती आमचे परिवार आमचे विचार आमचे आचार आमचे संस्कार
आपापल्या ठिकाणी आपणाला लखलाभ आहेत. ते आपल्या घरामध्ये आपण प्रत्येकानं आपापल्या कोतीप्रमाणे सांभाळले पाहिजेत. समाजात जेव्हा आपण येतो तेव्हा मात्र आपली भावना हिंदू सारा एक अशा प्रकारची असली पाहिजे. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. त्यामुळे हिंदू हिंदू भाई भाई अशाच प्रकारच्या भूमिकेतनं आपण जर उभे राहिलो तर ज्याप्रमाणे अत्यंत मोठमोठी संकट अंगावरती येऊन सुद्धा छत्रपतींनी राज्य स्थापना केली, त्याप्रमाणे सगळ्या अडचणींच्या वरती मात करून सुद्धा आपण आपल्या भारताला जगातला सगळ्यात वैभव संपन्न देश बनवून दाखवू शकतो. आणि याच्याकरता मी आधीपासून म्हणतोय की याच्याकरता महाराष्ट्राचं काम सगळ्यात मोठं काम आहे. सगळ्यात मोठा रोल महाराष्ट्राचा आहे. बाकी राज्य चांगलीच आहेत सगळी, भारत मातेचा कणन पूज्य आहे, पण तरी पण नेतृत्व महाराष्ट्राकडे असतं. याचं कारण इंग्रज इतिहासकारांनी लिहून ठेवलंय. छत्रपतींनी भोसल्यांत राज्य निर्माण नाही केलं, मराठ्यांत राज्य निर्माण नाही केलं, हिंदूंत राज्य निर्माण केलं. तुम्हाला अनेक गोष्टी ठाऊक नाही आहेत. आग्र्याहून महाराज सुटल्यानंतर पिसाळलेल्या औरंगजेबानं काशीचं मंदिर पाडलं. काशीचं मंदिर पडल्याचं ज्या दिवशी महाराजांना कळलं त्या दिवशी त्यांनी भोजनानंतर विडा खाणं सोडून दिलं. त्यांच्या गोव्याच्या एका भोजन प्रसंगी एकानं विचारलं, तुम्ही विडा का घेत नाही? महाराज म्हणाले, विश्वनाथाचं मंदिर होईल तेव्हा मी विडा खाईन. इतर प्रांतातल्या लोकांनी आपापल्या वंशाचा विचार केला, प्रदेशाचा विचार केला, संपूर्ण भारताचा विचार आपल्यासमोर ठेवणारा पहिला महान पुण्यश्लोक राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि आमच्या देशातल्या सगळ्या तीर्थांचा उद्धार करणारी माता सुद्धा आम्हाला मिळाली. अहल्याबाई होळकर या पवित्र नावानं त्या देवीनं हे काम. अरे ज्या ठिकाणी जातो तिथे हे अहिल्याबाईंचं मंदिर, ते अहिल्याबाई, सोमनाथाचं मंदिर अहिल्याबाईंनी बांधलं, विश्वनाथाचं मंदिर, काय काय केलं त्या मातेनं. हा महाराष्ट्राच्या मातीचा गुण आहे. आणि म्हणून तुमच्यातली ही चेतना जागृत ठेवा. आपल्याला अख्खा देश जिंकायचा आहे. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा, महाराष्ट्र आधार या भारत. पुंडलिक वरदहारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम, जय जय श्रीराम. खाली बसा, खाली बसा, 2 मिनिटं खाली बसा. स्वामी बसणार आहे, 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं साहेब बोलणार आहेत. 2 मिनिटं खाली बसा. परमपूज्य श्री गोविंद देव महाराजी कोषाध्यक्ष श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आळंदी आणि या ठिकाणी को उपाध्यक्ष कृष्ण जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास मथुरा आपल्या या ठिकाणी हरिभक्त पारायण गोविंद महाराज केंद्रीय संस्थानला या ठिकाणी भेट दिली. त्याबद्दल संस्थानच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं महाराजाच्या या ठिकाणी धन्यवाद, अभिनंदन. महाराजाला परत विनंती करतो की आपण येणारच आहात, तर आमची विनंती आहे की महाराजाची पुण्यतिथी जानेवारी महिन्यात आहे. जानेवारी महिन्यात पुण्यतिथीला आपण या ठिकाणी आमचा प्रत्येक वर्षी कार्यक्रम असतो, तर आम्हाला या ठिकाणी आपण प्रवचनाची सेवा आपण या ठिकाणी द्यावी अशा ठिकाणी सर्वांच्या भक्ताच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. आणि आपल्या हरिभक्त पारायण गोविंद महाराज केंद्रीय संस्थानचं थोडक्यात माहिती सांगतो. महाराज आता या ठिकाणी मंदिर उभं राहते. 18 अध्याय या ठिकाणी आपले पूर्ण कोर्ण झालेत, 65 कोर्ण झाली, पसायदान कोर्ण झाले. आज या ठिकाणी आपलं फक्त आता लाईटिंगचं काम, शिखराला कलर आणि कळस या ठिकाणी राहिला आहे. आणि कळसाचं काम आम्ही या ठिकाणी महाराज आता सुरू केलंय. येणाऱ्या 1 वर्षामध्ये आपण या ठिकाणी कळस करणार आहोत, कळस काढणार आहोत. आणि सर्व या भक्तगणाच्या माध्यमातून आपण 2 किलो सांगू ना सगळ्याच्या वतीनं, 2 किलो सोन्याचा कळस
आपण या मंदिराला या ठिकाणी करण्याचं काम आपल्या भक्ताच्या वतीनं होणार आहे. आणि हे काम आपण या कळसाला महाराज आपण स्वतः आपण या ठिकाणी आमची विनंती राहील आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता होणारे देवेंद्र फडणवीसजी आणि मोहन भागवतजी यांना आपण या कळसाकरता आणावं ही आमची नम्र विनंती. आपण संस्थांचं दुसरं काम या ठिकाणी आळंदीमध्ये जवळजवळ आपले 120 रूम आहे साहेब, 200 बाय 200चा हॉल आहे. आणि आपल्या माऊली सोबत दिंडी नंबर 43 ची दिंडी सर्वात मोठी दिंडी म्हणजे 4 ते 5 हजार लोक या ठिकाणी दिंडीमध्ये राहतात. एवढ्या मोठ्या संस्थांचं काम बाबा गेलेल्या ठिकाणी 11 वर्ष होतात. बाबा गेल्याच्या नंतरच या ठिकाणी आपण ज्ञानेश्वरी कोरण्याचं काम केले. सर्व या महाराष्ट्राच्या भक्तगणानं या हिंदू धर्माच्या सर्व कार्यकर्त्यांना कोठी मोठी महाराज देणगी नाही, छोट्या छोटी पायावर 1 रुपया दिल्यापासून महाराजाला 1 रुपया दिला त्या देणगीपासून तर वरीत 3 लाखापर्यंत देणगी गेली. आणि या 3 याच्यावर हे मंदिर या ठिकाणी एवढं मोठं राहिलंय. आणि येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या ठिकाणी 4 ते 5 कोटीचं काम शिल्लक आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वाद या ठिकाणी होणार आहे. भोसलेजींना मी विनंती करेन येणाऱ्या काळात ज्यावेळेस देवेंद्रजी येतील ते निश्चित आमच्या ठिकाणी आणावं. आम्हाला ज्या पद्धतीनं आपल्याला मदत करता येईल त्या पद्धतीने शासनाकडून तुमच्याकडून महाराजाच्या भक्ताकडून आम्हाला व्हावी. आणि लवकरात लवकर मंदिराचा कळस आमच्या सर्व भक्ताची इच्छा आहे आपण व्हावी हे आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. आणि परत एक लक्ष आणि स्वामीजीच्या वतीनं आपल्या मंदिराकरता 1,01,111 रुपये आणि ते काही जाहीर केलेत. महाराजाचा खरोखर या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आपण सर्वजण महाराजाला जाण्याकरता रस्ता मोकळा मधातून काढून द्या. विष्णू महाराजाला विनंती करतो 2 मिनिटात तुम्ही फक्त आभार माना. एकच मिनटं स्वामी जात आहेत. स्वामी आल्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. सर पाठीमाग रस्ता द्या आणि टाळकरी मंडळी लगेच हरिभक्त पारायण केशव महाराज उकळीकर यांचा समाधी सोहळ्याचं कीर्तन होणार आहे. सर्व स्थिती सर्व आजी माजी विद्यार्थी ताबडतोब या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात करायची. लगेच टाळकरी मंडळी गायक वादक मंडळी सर्व टाळकरी मंडळी